गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सगळ्याचं नव्याने पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सो तुम्ही बोलत असेल की आज मी कुठे चालले आहे. सो आज मी जात आहे औरंगाबादच्या म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या फेमस तळावरती. ऐतिहासिक शहर आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्यातल्या दोन अशी स्थळ मी तुम्हाला दाखवणार आहे, पर्यटक स्थळ म्हणून. सो त्यातलं एक आहे बीबी मकबरा, म्हणजे दख्खनचा ताज, आमचं मराठवाड्याची शान दख्खनचा ताज बीबी मकबरा. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या प्लेसवरती जाणार आहोत, ते आहे बौद्ध लेणी. आणि मी नेक्स्ट वेळेस जेव्हा येईल तेव्हा नक्की तुम्हाला जर माझ्याकडनं शक्य होईल तर मी अजूनही आमच्या इथले खूप छान छान पर्यटक स्थळ आहे ते तुम्हाला नक्की दाखवेल. पण आता सध्या मला उद्या जायचं आहे सासरी, त्यामुळे मी तुम्हाला ह्या दोन गोष्टी, हे दोन स्थळ दाखवणार आहे. सो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा आणि फुल वॉच करा. सो हे गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे मकबऱ्याला. सो हे बघा, आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि पप्पा, भाऊ, आम्ही आलोय मकबरा बघायला. ये तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा आमच्यासोबत. हो. आणि मम्मी, राजदादा ते सगळे गेले तिकडे तिकीट काउंटरकडे. सो या बघा, आम्ही पोहोचलो आहे दख्खनच्या ताजला. सो समोर जाऊन मी तुम्हाला छान प्रकारे दाखवते. हे आउटसाईड गाईज, हे जे बघताय तुम्ही, हे आउटसाईड आहे, बाहेरची साईड. इकडे समोर जे बघताय ना तुम्ही, तिकडे तिकीट काउंटर आहे. आणि इकडे बघा, मम्मी आणि डॅड आणि भाऊ चालत येत आहे. सो या की बाबू लखो, बाबू बाबा बाबा, फुल फॅमिली. या आहे वहिनी, पप्पा इकडे बघा. हाय हाय. या आहे वहिनी, आहे मम्मी. चला चल भाऊ. हाय भाऊ. बाबू आहे व्ह्यू बघा, ही आहे बाहेरची साईड, इकडनं आपण आलो. आज जरा गर्दी नेहमीपेक्षा जास्त आहे. सो या आता आपण चाललो आहे मध्ये. गर्दी बघू शकताय गाईज, ईदमुळे खूप गर्दी आहे आज. गाईज, तिथे आपण तिकीट देऊन मध्ये एंटर करू शकतोय. सो हे गाईज, तुम्ही समोर बघू शकताय, हा जो मकबरा आहे हा औरंगजेबच्या मुलाने म्हणजे आझमशहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला आहे, त्यामुळे याला मकबरा असे बोलतात. आणि तसेच इसवी सन 1679मध्ये या मकबऱ्याची स्वरचना करण्यात आलेली आहे. एका मुलाने आपल्या आईच्या स्मरणार्थ म्हणजे आझमशहांनी हा छानसा मकबरा बांधलेला. छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या ह्या मकबऱ्यास सन्मानाने मराठवाड्याची ताजमहलसुद्धा बोलतात. आणि खरंच त्याची संरचना खूप छान पद्धतीने करण्यात आली. आणि ह्याच मकबऱ्यामध्ये मधोमध आझमशहा यांची आई म्हणजे राबिया दुरानी, औरंगजेब यांची पत्नी, यांची मधोमध कबरसुद्धा आहे तिथे मध्ये स्थापित केलेली आहे. आणि खूप छान अशी पद्धतीने त्यांच्या अराउंड पण खूप छान असे जाळी. अरे बाबाच बस पप्पाने काय झालं.
जवळ जवळ जात आहे आणि किती सुंदर असा आहे आमचा दख्खनचा ताज. हे बघा सूर्यू बघा किती एक्साइटेड आहे बघण्यासाठी. बाय. आणि भाऊ तिकडे बघा सगळ्यात मागे किती आणि आम्ही सगळ्यात पुढे. आपण फोटो काढून घेऊ. हे बघा गाईज मम्मी पप्पा भाऊ सगळे वरती पोहोचले पण आहे. आणि हा आहे रस्ता वरती एंट्रीचा. हे आहे हे आहे पायऱ्या. सो गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही मध्ये जातो. चला चला तुम्ही पण चला आतमध्ये. हे बघा हा आहे एंट्री गेट. इथनं मध्ये जाणार. चप्पल वगैरे काढायचं मध्ये जायचं. गाईस तुम्ही वास्तुशैली बघू शकताय. मुस्लिम स्थापत्य पद्धतीने केलेले आहे आणि ही समोरची जाळीदार जे नक्षीकाम दिसतंय ना ते तुम्ही म्हणतात आता आपण करणार आहोत. गाईस तुम्ही या सीड्या बघू शकताय. खाली राबिया दुरानीच्या आझमशानच्या आई होत्या त्यांची कबर आहे. ते बंद केलेलं आहे कारण की तिथे जाऊ नाही देत मनाई आहे. आणि हे नक्षीकाम बघू शकताय गाईस मुस्लिम स्थापत्य पद्धतीने किती छान प्रकारे केले आहे. सो आता आपण जाऊया मध्ये. या मकबऱ्याच्या मधोमध बेगम राबिया दुरानी यांची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूला संगमवरी जाळ्या बसवलेल्या आहेत. मकबऱ्याच्या घुमट्याला सुद्धा संगमवरी दगड वापरलेला आहे. खरंच गाईज बघा किती सुंदर रचित केलेला आहे हा भव्य दिव्य मकबरा. गाईज तुम्ही बघू शकता जे चारी बाजूला बेगम राबिया यांची कबर आहे त्यांच्या चारी बाजूला संगमनेरी जाळ्या बसवल्या आहेत. तर त्या अशा पद्धतीने रचित केल्या आहे की सकाळी येणारी सूर्याची किरण आणि संध्याकाळी चंद्राचा पडणारा प्रकाश बेगम राबियाच्या त्या कबरवरती पडला पाहिजे अशा प्रकारे त्याला रचित केलेलं आहे. खरंच गाईज बघू शकता एका मुलाने आपल्या आईसाठी किती छान प्रकारे एवढी छान भव्य दिव्य मकबरा बांधला आहे. सो ही आहे बेगम राबिया यांची कबर. बापू बापू बघू शकता तुम्ही त्यावरचं नक्षीकाम पण. आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याचे 4 मिनार अशा पद्धतीने छान रचित केलेले आहे की बघणाऱ्याला पण खूप आकर्षित करतात. आता सध्या तिथे मध्ये जाऊ नाही शकत कारण की तिथे कोणीतरी सुसाईड अटेम्प्ट केला होता त्यामुळे ते मिनार बंद आहे. सो बघूया समोर. सो गाईज आता आम्ही चाललो आहे खाली. बघू शकता तुम्ही. सटकणार नाही ना. गाईज तुम्ही हे जे साईडवाले मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकताय की इथे समोरच कोणीतरी बोलतं की इथे मस्जिद पण होते. पण आता ही जे हे पॉईंटवाला मी तुम्हाला दाखवते इथे मस्जिद पण होते एका वेळेला. पण आता तिथे नमाज वगैरे काही वादविवादामुळे करता येत नाही. सो बघा बाकीचं. आणि ही नक्षीकाम बघू शकताय गाईज. आय रिअली लिटरली एक भव्य ओट्यावरती म्हणजे असा स्थापित केलेला आहे आणि खूप छान असं त्याला बघू शकता तुम्ही त्यावरचं नक्षीकाम पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं
वाटलं आणि आमच्या मराठवाड्याची शान आहे हा मकबरा. सो तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या इथे आणि बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. गाईज तुम्ही या मकबऱ्यावरती पूर्णपणे बघू शकता ज्या डिझाईन्स केलेल्या आहे ते मुघलकालीन समुदायाचं एक चांगलं जागतिक वास्तुकलेचं उदाहरण आहे. सो तुम्ही बघू शकताय ही कारिगिरी किती बारकाईने आणि किती छान पद्धतीने केलेली आहे. खरंच मुघलकालीन इम्पॅक्ट त्यावरती दिसून येतो आणि खूप छान प्रकारे असं त्यावरती ते नक्षीकाम केलेलं आहे. सो आय रिअली लाईक इट. सो गाईज ही वाली जी साईड तुम्हाला दिसते जी मी तुम्हाला दाखवते ही आहे बॅक साईड आपल्या मकबऱ्याची. सो इथे पण बघा किती छान पद्धतीने असे सगळे डिझाईन्स रिअली यार मला खूप आवडले. आणि इकडून समोर जे तुम्ही बघताय ना हा मिनार आहे आणि इकडे जे समोरचा भाग आहे तिथे आहे गार्डन वगैरे. सो बघा किती छान आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता किती छान असं हे गार्डन आहे आणि संपूर्ण जागी छान असे झाडं वगैरे लावलेले आहे. तर अजूनच छान दिसतं ते. आणि उन्हामुळे आम्ही काही खाली गेलो नाही पण वरतूनच मी तुम्हाला दाखवते व्ह्यू. खरंच खूप छान आहे. रिओ रिओ हां गद्दा. इकडे खाली जाण्याची साईड. सो गाईज आता आमचं झालं आहे मकबरा बघून आणि आता आम्ही चाललो आहे खाली. आलो आता आम्ही खाली. आलो आम्ही खाली. सो गाईज अशा प्रकारे आम्ही बघितला मकबरा. आता आलो आम्ही खाली. ऊन खूप आहे. सपुनी तुला कसा वाटला ग? एकदम भारी वाटला आहे आणि खूप मजा आली आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट बुद्धलेणी. हां बुद्धलेणीला. सो बघत राहा. सो बघू शकता गाईज. चलो अशा प्रकारे आम्ही बाहेर आलेलो आहे. सो गाईज आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे बुद्धलेणीला. गाईज ब्लॉग एंड नाही होणार आहे, कंटिन्यू राहणार आहे. सो बघत राहा.